नमस्कार मित्रांनो, मी तुमची पूनम। मी आले तुळजापूरला माझ्या मम्मीसोबत आणि हे बघा सगळी आमची तयारी झालेली आहे आणि तसेच आम्ही आता दर्शनासाठी मंदिरामध्ये जाणार आहोत। आता हे बघा मम्मी ती पुढे चालले। मी आता छोटासा व्हिडिओ काढला, म्हटलं चला आता कार्यक्रम वगैरे संपले तर आता हे दुसरे व्हिडिओ काढावं काहीतरी। बघा मम्मी कशी चालली आणि तिच्या माळ परडेमध्ये परशुराम बाळ, कसं मस्त वातावरण आहे। खूप छान वातावरण होतं मित्रांनो। गर्दी तर खूप होती, पार्किंगमध्ये गाड्याच एवढ्या लावलेल्या होत्या। त्यात माझा मानस खूप त्रास देत होता त्याच्या बाबांना। तेवढ्यात काय मग पुढे तिने घोडा बघितला, घोड्याच्या याच्यात नादी लागला घोड्यामध्ये। त्याच्यानंतर आम्हाला दिसली आईची कमान, मंदिराची कमान दिसली। खूपच भारी वाटलं, असं वाटलं कधी जाऊ आतमध्ये, कधी दर्शन होईल। आणि खूपच गर्दी होती आतमध्ये गेल्यानंतर, तर भरपूर गर्दी होती। त्याच्यानंतर आम्ही पायऱ्या उतरून गेलो, मम्मी बी आली आणि त्याच्यानंतर आम्ही नंतर बारीला लागलो। बारीला तर इतकी गर्दी होती का काय करावं सुचेना। पण तरी पण चला, सगळे काय म्हणतात ना, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही। गर्दी होती, सगळं काही होतं, पण तरी पण आम्ही। आणि हे बघा माझ्याकडे परशुबाळ दिलं मम्मीनं, किती छान दिसतोय परशुबाळ, किती मस्त गोंडच दिसत। त्याच्यानंतर आम्ही दर्शन करून बाहेर बसलो। माझी मुलं आराध्या आणि मानस त्याच्यात त्यांच्या हळदी कुंकू खेळायचं काम चालू होतं आणि बाबांनी ताट ओढून घेतलं। तो बाबाला म्हणतोय मला कुंकू लावा। तेवढ्यात माझ्या मुलीने बघितलं आराध्याने, ती लगेच माझ्याकडे आली, मम्मी व्हिडिओ काढते का काय। मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही लगेच थोड्याच वेळात लगेच येरमाळ्याला गेलो। हे बघा मित्रांनो, आलो आम्ही येरमाळ्याला। त्याच्यानंतर मम्मीने काही सामान घ्यायचं होतं, तिला पूजेचं सामान घ्यायचं होतं, सामान घेत होती। त्याच्यात माझा मुलगा आणि बाबा, त्याचे बाबा तिथे उभे होतो। त्याच्यानंतर आम्ही पहिल्या पायरीवरती दर्शन घेतलं आणि मी माझ्याकडे थोडासा कॅमेरा फिरवला। त्याच्यानंतर मी पुढे निघाले। दम पण लागत होतं मित्रांनो, पण तरी पण व्हिडिओ काढायचं काम चालू होतं, कारण की असं वाटत होतं काहीतरी नवीन काढावं व्हिडिओ। म्हणजे मी असे कधी व्हिडिओ काढले नाही। त्यात आमचे कार्यक्रम पण बंद झालेले आहे, जागरण गोंधळाचे। मग आता टाइमपास म्हणजे काहीतरी पाहिजे नसता। मग त्याच्यानंतर मग मी असे व्हिडिओ काढते, म्हणजे पहिलाच टाईम आहे माझा असा व्हिडिओ काढण्याचा। पण म्हणतात ना, प्रयत्नाशी यश यावं, तुम्ही भरभरून सपोर्ट करावा मित्रांनो, हीच प्रार्थना करते आई येडाबाई समोर। आणि हे बघा मी आले वरती, कमानीतून परत वरती आले। त्याच्यानंतर इकडं पण बारीला उभे राहिलो। बघा डोंगर कसं हिरवंगार दिसते, किती छान वाटतंय बघा मित्रांनो। इतकं सुंदर वातावरण होतं तिथं पण। हे बघा इकडं पलीकडं पण मस्त वाटतंय येडाबाईच्या मंदिराच्या तिथं जो आम्ही उभे आहोत, म्हणजे जिथं रांगेत उभे आहेत तिथं वरती, आणि मी व्हिडिओ काढत होते। तर खूपच तसंच म्हटलं थोडासा कॅमेरा माझ्याकडे स्वतःकडे बी फिरावं, कशी दिसते मी, डोक्यावरती परडी हळदीनं भरलेली, कुंकाने भरलेली। आणि तिथून दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे। तर ते बघा मित्रांनो, तुमच्यासाठी झूम करून तुम्हाला दाखवते येडाबाईचं मंदिर। आणि ते बघा कसं हिरवं हिरवं डोंगर दिसतंय, बघा किती सुंदर दिसतंय। आणि मित्रांनो, मला असं वाटतं का माझा पहिलाच व्हिडिओ असा आहे, तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा। प्रयत्न केले आहे तुमच्यासाठी, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा। जय मल्हार।